जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. अशोक खरात हा जो ज्योतिषी आहे याच्या माध्यमातून एक प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. यावर मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारलेत की ज्योतिष या विषयावर माझं काय मत आहे. जसं की तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की हा जयद्रथ सूर्य, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, या तत्वावर मी बोलत असतो. धर्मासाठी, अध्यात्मासाठी प्रमाण आणि इतिहासासाठी संदर्भ, कागदपत्र आणि कुठलीही कागदपत्र नाही, ऑथेंटिक, समकालीन, खरोखर काय लिहिलेलं आहे कुठल्याही पद्धतीने. जसं अलीकडे श्रीमंत कोकाटे आणि विश्वास पाटील यांनी स्वतःच कबूल केलेली गोष्ट, किंवा आपल्या त्या दिलीप मंडल यांनी कबूल केलेली गोष्ट, की ह्या तिघांनीही कबूल केलं की आम्ही काल्पनिक इतिहास लिहिलाय. हे अमुक एक पात्र, फातिमा शेखचं पात्र काल्पनिक आहे, गणपत महारचं पात्र काल्पनिक आहे. श्रीमंत कोकाटेंनी तर स्पष्ट कबूल केलं की मी तर्कसंगत इतिहास लिहिलेला आहे, माझ्याकडे प्रत्येकाचा काही संदर्भ नाही. हे काही दिवसांपूर्वी पुरुषोत्तम खेडकर, ज्यांची आता निर्दोष मुक्तता झाली भाजपाच्या राज्यामध्ये, ब्राह्मणांच्या स्त्रियांवर अत्यंत गलिच्छ अपमानजनक लिखाण करण्याच्या आरोपातून व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं. तो विषयच वेगळा आहे. तर त्यांनी सुद्धा कबूल केलं की मी मालिका बघून मी हा संदर्भ सांगितलेला आहे. आणि आता थोड्या वेळ आधी मी एक रील बघत होतो, त्याच्यामध्ये एक कपाळी हे बुक्का लावलेला आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विल्ला असलेला एक मिक्स्ड ब्रीड कीर्तनकार समर्थ रामदास स्वामींचा एक दाखला देत होता. त्याला संदर्भ विचारला, तो म्हणते मामा देशमुखचं पुस्तक वाचा. तर हे मामा देशमुखनं कुठला संदर्भ दिलाय? तर पिवळ्या पुस्तकांच्या आधारे संदर्भ देऊन इतिहास सांगणाऱ्यापैकी मी नाही. ज्योतिषच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं, ज्योतिषशास्त्राच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं, तर सर्वप्रथम मला काही गोष्टी इथे उजागर करून सांगायच्या आहेत. नंतर तुमचं तुम्ही ठरवा. अलीकडे एक नास्तिक संमेलन झालं. त्या नास्तिक संमेलनामध्ये बरीच लोक आली आणि नास्तिकांचा एक नेहमीचा एक सूर असतो की बाबा आपला देश हा अंधश्रद्धेमुळे मागे राहिलेला आहे, दैववादामुळे मागे राहिलेला आहे आणि भोंदूगिरीमुळे. आता भोंदू बाबा, अंधश्रद्धा, दैववाद याच्यामुळे आपल्या देशाची प्रगती खुंटलेली आहे. ही या जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. हे मी सप्रमाण सिद्ध करू शकतो. ज्या देशांना तुम्ही विकसित देश म्हणता त्या देशांमध्ये अंधश्रद्धा नाहीत, हा तुमचा गैरसमज आहे. याच्यावर मी खूप काही संदर्भ देऊन बोललेलो आहे. जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये अंधश्रद्धा आहे. जगातला प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रत्येक देशाचा नागरिक, इव्हन मी डेन्मार्क बद्दल सुद्धा सांगितलं होतं की डेन्मार्कच्या बद्दल एका तथाकथित सावरकरवाद्यांनी लिहिलं होतं की डेन्मार्कमध्ये बहुतांश लोक ही नास्तिक आहेत. वास्तविक पाहता डेन्मार्कमध्ये ऑफिशियली ल्युथरन कल्ट फॉलो करणारे, ल्युथरन चर्चला मान्य करणारे, ते मान्यताप्राप्त 72% लोक ऑफिशियली ख्रिश्चन आहेत. तिथे ऑफिशियली 72% लोकांनी रजिस्टर केलंय स्वतःला ॲज अ ख्रिश्चन डेन्मार्कमध्ये. ती लोक नास्तिक कशी आहेत? मग त्याच्यात आणखीन एक आर्ग्युमेंट आहे की बाबा ती लोक म्हणतात की आम्ही पॉलिटिकल ख्रिश्चन आहेत, रिलिजियस नाही. तर या गोष्टींना काही अर्थ नसते, लक्षात घ्या. तुम्ही आयडेंटिटीसाठी तुम्ही म्हणता की आम्ही ट्रेडिशन फॉलो करतोय आणि आम्ही ईश्वराला मानत नाही पण आम्ही ख्रिश्चन आहे. आणि असं सुद्धा तिथल्या 22% लोकांचं म्हणणं आहे. 72 पैकी 22% लोक, म्हणजे 100% पैकी 22% लोक असं म्हणतात. उरलेले लोक त्याच्यावर भाष्य करत नाही, ते बिलीवर आहे. मग डेन्मार्क हे एक नास्तिक देश आहे हे कोण ठरवलं? कधी ठरवलं? सर्वे कधी झाला? हे सर्वे कुठे होतात हे आपल्याला माहिती नसतं. तर नास्तिकता हा धंदा आहे. नास्तिक लोकांना जबरदस्त फंडिंग होते. आता मी मागे गेल्या व्हिडिओमध्ये सॅटॅनिक कल्ट बद्दल बोललो की एक सैतानाचा जो पंथ आहे, या गोष्टीला मी हसायचो या गोष्टींना. असं काय असतं, काही पण बोलतात. पण या गोष्टी जेव्हा एप्स्टीन फाईल्स नंतर ह्या गोष्टी जेव्हा पुढे आल्या, किंवा हजारो गोष्टी आतापर्यंत, जसं मी मागच्या याच्यामध्ये उदाहरण दिलं की किती लोक सॅटॅनिक कल्टला फॉलो करतात, भरपूर लोक आहेत फॉलोअर. एवढं की रशियाला ऑफिशियल बंदी आणावी लागली सॅटॅनिक चर्चेसवर, सॅटॅनिक कल्टवर त्यांना ऑफिशियल बंदी आहे. म्हणजे रशियासारख्या बलाढ्य देशाला सैतानाच्या उपासकांवर बंदी आणावी लागली. हे सैतानाचे उपासक यांची सुरुवातच नास्तिकतेपासून असते. हे आपल्या लोकांना माहिती नाही. अल्पज्ञान, इतकं अल्पज्ञान की शंकराचार्य, पुरी पीठाचे शंकराचार्य, ते एक वक्तव्य करत आहेत. त्या वक्तव्यामध्ये ते सांगत आहेत की बाबा आकाशामध्ये, स्पेसमध्ये सूक्ष्म कण असतात. कशाचे? हवेचे. म्हणजे एअर पार्टिकल्स असतात, नायट्रोजन आणि हायड्रोजन सारखे. आता त्याच्या खाली स्वतःला तथाकथित आंबेडकरवादी म्हणणारी लोक या आगाया नया वैज्ञानिक वगैरे वगैरे म्हणून कमेंट करतायत आणि हसतायत तिथं. अरे खरंच असतात तर बाबांनो, निदान कमेंट करायच्या आधी गुगल तर करा.
स्वतःवर एवढा उपकार तर करा की आंधळेपणाने तुम्ही जेव्हा नरेंद्र दाभोळकर सारख्या लोकांना फॉलो करतात, नरेंद्र दाभोळकर म्हणतात की सूर्य स्थिर आहे, सूर्य कुठेही जात नाही. अलीकडे खगोलशास्त्रामध्ये संशोधन झालेलं आहे की सूर्य सुद्धा आपल्या आकाशगंगेच्या भोवती परिभ्रमण करत असतो. त्याची आकाशगंगेची परिक्रमा करत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी कोणतं विज्ञान आहे, कोणतं अविज्ञान आहे, कोणती गोष्ट अवैज्ञानिक आहे, कोणती वैज्ञानिक आहे. तुम्ही काल परवाच्या शिळ्या संदर्भांना घेऊन कालपर्यंत स्टेट ऑफ मॅटर्स 3 होते. नंतर ते 4 झाले, प्लाझ्मा ऍड झालं, नंतर हिग्स बोसॉन ऍड झालं, गॉड पार्टिकल्स ज्याला म्हटलं गेलं. हे बदलत राहणारी गोष्ट आहे. मेडिकल सायन्स बदलत राहणारी गोष्ट आहे. आपल्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज जे आज आपल्या म्हणजे जे डायटिशियन सांगतात त्या गोष्टी बदलत राहतात. जसं मी एक उदाहरण वारंवार देत असतो की सलमानचा एक खूप जुना इंटरव्ह्यू आहे. त्याच्यामध्ये तो सांगतो की मैंने प्यार कियाच्या वेळेस मला 22 चपात्या माझा डायटिशियन खायला सांगायचा. आज तुम्हाला चपाती खाऊ नका असं सांगतात, कारण की ते कार्ब्स आहेत. ह्या गोष्टी बदलत राहतात. पण जे शाश्वत आहे, जे सत्य आहे, ते वारंवार उजागर होत राहतं. निश्चलानंद सरस्वती इतकी वैज्ञानिक गोष्ट तिथं बोलत आहेत. तिथे सुद्धा आम्हाला होबास का करायची? तिथं शहाणपणा करायचा आहे. हे आग आहे अनाया वगैरे. भगवे कपडे दिसले की तुमच्या बुडाला आग लागते मला माहिती आहे. आणि मी नेहमी म्हणत असतो की अध्यात्माला ना याची गरज नाहीये. या विज्ञानाच्या या कुबड्यांची आवश्यकता नाही. आणि हे पूर्वी पीठाच्या शंकराचार्यांना सुद्धा माहिती आहे. ते एका वेगळ्या विषयावर भाष्य करत होते. पण तिथं सुद्धा आम्हाला काय करायचं? शहाणपणा करायचा आहे. स्वतःची अक्कल पाजळायची आहे नसलेली. तर आज रोजी नास्तिकता नावाचा हा जो पंथ उदयाला आलेला आहे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पेड आहेत. आणि ही पेड लोक, ही गल्लेभरू लोक, ही पैसे घेऊन म्हणजे इमान विकलेली लोक जी आहेत ना, ही समाजामध्ये नास्तिकतेचा प्रचार प्रसार करतात आणि ते सांगतात की दैववाद, ज्योतिषशास्त्र वगैरे वगैरेमुळे देशाची अधोगती होते. या जगामध्ये असा एकही देश नाही ज्या देशामध्ये ह्या गोष्टी चालत नाहीत आणि ते देश प्रगत आहेत. म्हणजे इटली पासून ते व्हॅटिकन सिटी पर्यंत, युके पासून ते US पर्यंत प्रचंड अंधश्रद्धा आहे. त्याच्यावर मी एक स्वतंत्र 3-4 3.5 तासाचा एक व्हिडिओ बनवू शकतो, एक PPT पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवू शकतो. प्रत्येक देशामध्ये अंधश्रद्धा आहेत आणि त्याचा तुमच्या देशाच्या प्रगतीशी काहीही संबंध नसतो. देशाचा प्रगतीचा संबंध असतो त्या देशाच्या गव्हर्नमेंट पॉलिसीसोबत. गव्हर्नमेंट कशा पद्धतीच्या पॉलिसीज काढते आणि त्या कशा इम्प्लिमेंट करते. ज्या देशामध्ये 6 मार्क भेटलेल्या व्यक्तीला, 6 म्हणजे नीट PG मध्ये 6 मार्क भेटलेल्या व्यक्तीला तुम्ही ऑर्थोपेडिशियन बनवताय. त्या देशामध्ये अंधश्रद्धामुळे देश मागे राहिला असं म्हणणाऱ्या लोकांना खेटर ओले करून मारायला पाहिजे. या देशामध्ये सवलती आहे, त्या देशामध्ये आरक्षण आहे, या देशामध्ये फुकट वाटणं, मुफ्तखोरी आहे. या देशामध्ये धर्माच्या नावावर खूप प्रचंड राजकारण केलं जातं. खूप प्रचंड प्रमाणात मुस्लिम दलित लांगुल चालन केलं जातं. अशा देशामध्ये तुम्ही म्हणताय की बाबा दैववादामुळे हा देश मागे आहे. खरोखर त्या लोकांनी स्वतःचं तोंड आरशात पाहणं गरजेचं आहे. दुसरा एक मुद्दा मी तुम्हाला इथं तुमचा भ्रमनिर्यास करतोय. बच्चू कडू सारखा व्यक्ती अशोक खरातच्या इथं जातो. बच्चू कडू कायमस्वरूपी धर्मावर टीका करताना आपल्याला दिसतो. त्या उघड्या नागड्या बाबांना तुम्ही हे करताय, त्या कुंभमेळ्यावर टीका करतोय, अमुक ढमुक ह्या सगळ्या गोष्टी बच्चू कडू सारखे लोक आपल्याला करताना दिसतात. मग अशोक खरातच्या इथं काय म्हणजे शेतातलं गवत उपटायला गेली होती का? हे मी कित्येकदा यापूर्वी बोललेलो आहे की या लोकांच्या शेंड्या बघा, या लोकांच्या घरातले हे बघा, यांच्या याच्यामध्ये ठेवलेले फोटो बघा, यांच्या हॉलमध्ये ठेवलेले, यांच्या देवघरात ठेवलेले, यांच्या घरातली पूजा पद्धती बघा. ही लोक म्हणजे एकदा माझ्या समोर बसलेली व्यक्ती, अशीच एक पॉलिटिकल पक्षाशी जोडलेली व्यक्ती माझ्याशी बोलत असताना मला त्या व्यक्तीच्या गळ्यात काळा धागा दिसला, ज्याला गाठी पाडलेल्या होत्या वेगवेगळ्या ठिकाणी. आणि तो माऊली धनोबा आणि समर्थ रामदासांवर टीका करत होता. मग ते गाठा पाडलेले जे गळ्यात घातलेलं आहे हे काय आहे? नारायण श्रीमाळीपासून ते सत्य साईबाबापर्यंत या सगळ्या लोकांचे उपासक आहेत ही लोक. हे आपल्याला माहिती आहे का? तृप्ती देसाई जी कायमस्वरूपी शनी महाराजांच्या चबुतऱ्यावर चढायचं आहे, अमुक करायचं, टमुक करायचं म्हणून आंदोलन करत असते. तृप्ती देसाईचे सुद्धा अशा बाबांसोबतचे फोटोज आहेत. त्या लोकांचे आशीर्वाद घेतानाचे फोटोज आहेत. एवढंच काय तर सत्य साईबाबा सारख्या व्यक्तीची जी उपासक, मी इथे कोणाची टीका निंदा नालस्ती करत नाही, मी फक्त तुम्हाला फॅक्ट सांगतो. म्हणजे शंकर महाराजांचे उपासक असलेले जितेंद्र आव्हाड असो, स्वामी समर्थांच्या कल्टला फॉलो करणारे जितेंद्र आव्हाड आणि त्यांची जे अनुयायी आहेत ते दिवस रात्र उठता बसता स्वामी समर्थांना शिव्या देतात. पण कधी जितेंद्र आव्हाडांना तुम्ही स्वामी समर्थांना शिव्या देताना तुम्ही बघणार नाही, कारण की हा व्यक्ती त्या कल्टला फॉलो करतोय. किती लोकांना माहिती आहे? ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता साई पल्लवी ही लेफ्टिस्ट आयडिओलॉजीची व्यक्ती आहे, ही डाव्या विचाराची व्यक्ती आहे, वामपंथी विचाराची व्यक्ती आहे. मध्यंतरी भारतीय
याच्यावर सुद्धा तिने टीका टिप्पणी केल्या होत्या. भारतीय सैन्यावर सुद्धा तिने टीका टिप्पणी केलेल्या होत्या. त्या साई पल्लवीचं नाव साई का ठेवलेलं आहे किती लोकांना माहिती? ते सत्य साईबाबांच्या नावावरून प्रेरित होऊन ते नाव ठेवलेलं आहे आणि ती आजही त्यांचं संपूर्ण घर सत्य साईबाबांना मानतं. असे उदाहरणं देत बसलो, जसं की नवस फेडणारा प्रकाश राज असो, मग तो सांगतो की नाही मी माझ्या पत्नीच्यानं गेलो होतो, किंवा एखादा पत्रकार असेल ज्या घरामध्ये मोठं देवालय आहे, तो म्हणतो की नाही माझ्या पत्नीमुळे आहे. पत्नीला पुढे करून, कधी आईला पुढे करून, कधी वडिलांना पुढे करून, कधी काय करून, कधी काय करून. अरे तुझी बायको तुझ्यामुळे बदलली नाही भोसळीच्या, आणि तू समाजाला बदलायला निघालास. माझ्याकडे याचा संदर्भ नाही मित्र हो, पण मी कमल हसनबद्दल एक गोष्ट वाचली होती. मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष वाचली होती, पण त्याचा संदर्भ नाही आहे माझ्याकडे. त्याच्या एका तंत्रसाधनेबद्दल, त्या अभय नावाचा एक चित्रपट आला होता, हिंदीत अभय आणि साऊथमध्ये त्याचं नाव वेगळं होतं. त्यावेळी त्याने शरीराचा जो आकार असा गळगंज आकार बनवला होता, त्याने खूप मसल्स बनवले होते, बिल्डअप केले होते. त्यासाठी त्याने काही गोष्टी केल्या होत्या. त्याच्यावर एक लेख वाचला होता. माझ्याजवळ आता तो लेख नाही आहे, मी लहान होतो, तो चित्रपट खूप जुना आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलत नाही. पण अशा कित्येक साऱ्या गोष्टी मी तेव्हापासून जर का कलेक्ट करून ठेवल्या असतं तर जमलं असतं. या लोकांनी केलेल्या वेगवेगळ्या तंत्रसाधना, यांनी केलेल्या तंत्र उपासना, यांनी केलेले असे इतके म्हणजे चोखळलेले मार्ग, याच्यावर इतकं भाष्य करण्याजोगतं आहे. ही लोक इतकी प्रचंड अंधश्रद्धाळू आहेत, हे तुम्हाला च्युतिया बनवत आहेत, ही तुम्हाला मूर्ख बनवत आहेत. हे जे तुम्ही सगळे जे त्यांच्या पायाधून पाणी पिताय, ज्यांचे उंजळीनं तुम्ही पाणी पिताय, जे तुमच्यात नास्तिकता पेरण्याचा प्रयत्न करतात आणि सांगतात की बाबा असं काही नसतं, तुम्हाला भक्ती मार्गापासून परावृत्त करतायत, रामनामापासून परावृत्त करतायत. या लोकांच्या घरामध्ये काय शिस्त आहे हे तुम्हाला माहिती नाहीये, ह्याची तुम्हाला कल्पना नाहीये. तुम्ही भाबडे आहात. नास्तिकतेच्या नावाखाली तुम्हाला मूर्ख बनवले जाते आणि तुम्ही च्युती आहात. तुमच्यासारखे लोक शंकराचार्यांवर, आदिगुरु शंकराचार्य असोत किंवा सध्या पूर्वीपीठाचे शंकराचार्य असोत किंवा निग्रहाचार्यांच्या एका याच्या खाली मी कमेंट बघितल्या की त्याला लोक फार घाण भाषेत त्यांना ट्रोल करतात. आपली पात्रता किती आहे, आपलं तोंड किती उघडतं. पण भाजपाचे लोक सुद्धा त्याच्यामध्ये असतात. संघ भाजपाचे लोक सुद्धा या नवधर्म त्यांना जो दिलेला आहे संघ भाजपाने, त्याच्यामुळे ज्या पारंपरिक गोष्टी आहेत, ज्या परंपरागत गोष्टी आहेत, त्यांना चिरडून त्यांच्यावर पाय देऊन नेहमीच भगव्याधारी लोकांच्या विरोधात गरळ ओकताना मला दिसतात. तर ही जी गोष्ट आहे, हे जे पॉलिटिकल हिंदुत्व आहे, हे जे तुमचं राजकीय हिंदुत्व आहे, हे राजकीय हिंदुत्व हे भाजपाचं असो, राष्ट्रवादी काँग्रेसचं असो, काँग्रेसचं असो, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेलं असो, किंवा म्हणजे ही जी राजकीय फिलॉसॉफी तुमच्यावर लादलेली असते, ही नास्तिकता, ही पॉलिटिकल फिलॉसॉफी आहे. हे हिंदुत्व ही पॉलिटिकल फिलॉसॉफी आहे. संघ भाजपाचं हिंदुत्व हे पॉलिटिकल फिलॉसॉफी आहे. हे जे संघ भाजपाचं आपलं राष्ट्रवादी काँग्रेसचं सेक्युलरिझम आहे, ही पॉलिटिकल फिलॉसॉफी आहे. इट हॅज नथिंग टू डू विथ अवर रिलिजियस व्ह्यूज अँड रिलिजियस प्रॅक्टिसेस. याचा आपल्या रिलिजियस प्रॅक्टिसेस सोबत काही एक संबंध नाहीये. हे स्वतःच्या घरामध्ये सुद्धा त्या प्रॅक्टिसेस करतात. पहिली ही गोष्ट लक्षात ठेवा. एका प्रसिद्ध ज्योतिष आहे, आणि माझ्या संपर्कात ही लोक भरपूर आहेत, त्याच्यामुळे मी ओपनली सांगतो की मी बरेचसे लोक माझे मित्र आहेत जे कुंडली पाहतात, जे ज्योतिष पाहतात. माझं स्वतःचं काय व्ह्यू आहे हे पण मी तुम्हाला सांगतो. एका प्रसिद्ध ज्योतिषीच्या घरी मी बसलेलो होतो. प्रचंड पारंपरिक वातावरण होतं, खूप जबरदस्त तिथलं ॲटमॉस्फिअर होतं. आणि त्यांना तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की हा व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचा मला विचारल्याशिवाय काही करत नाही. एकदा असंच मी पाहिलं की मला 2018 मध्ये एका व्यक्तीने खूप जबरदस्तीने एका ज्योतिषकडे घेऊन गेले होते आणि प्रचंड फीस घेतात ते, आणि माझी फीस सुद्धा माझ्या मित्रांनी भरली होती. माझ्यापेक्षा मोठे आहेत ते वयाने भरपूर. आणि मी तिथे गुटखा खाऊन बसलो होतो. तेव्हा मी व्यसन करायचो आणि मला त्याची काही लाज नाही. मी तेव्हा तसं होतं म्हणून आज मी असं आहे. आणि त्याने मला सांगताना अशा काही गोष्टी सांगितल्या की ज्याचं मला हसायला आलं, की मी माझ्या याच्याबद्दल की मी माझ्यात भोगवादी वृत्ती नाहीये वगैरे, अशा काही त्याने गोष्टी सांगितल्या होत्या. आणि मी विचार केला की असं कसं शक्य आहे, इथून जाऊन मी दारू पिणार आहे, हा मला ह्या गप्पा सांगतोय, असं माझ्या मनात तेव्हा विचार आला. काही मग ती मी गोष्ट सोडून दिली आणि ते लिहून काढलं माझ्या मित्रांनी तिथं असलेल्या. आणि ती अशी व्यक्ती होती की त्यांच्याकडे मोठमोठे नेते, राजकीय नेते, जे व्यासपीठांवर बोललेले आहेत की आम्ही कधी हात दाखवत नाही, आम्ही फक्त हात दाखवतो, अशा लोकांची सुद्धा त्यांनी हात बघितली होती. पामिस्ट होते ते. असंच काय तर म्हणजे नारायण श्रीमाळी, तुम्ही नाव सर्च करा, तुम्ही बघा त्या नारायण श्रीमाळींच्या चरणाशी किती लोकांनी लोटांगण घेतलेलं आहे हे तुम्ही फक्त सर्च करा. ह्या गोष्टी कशा ऑफिशियली कुठे नमूद केलेल्या नसतात, पण तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला समजतं अच्छा हे पण इथे आलेले आहेत, ते पण इथे आलेले आहेत. म्हणजे ज्या नास्तिकांचे तुम्ही पोवाडे गाता, ज्यांचे गोडवे गातात, ते सुद्धा तिथे नाकं घासून आलेली असतात. तर असेच एक पामिस्ट होते जिथे मोठमोठी लोक येऊन गेलेली होती. आणि मी तो विषय सोडून दिला. मग त्याच्या काही वर्षानंतर मी एकदा माझं माझी एक छोटेखानी एक लायब्ररी आहे, ती साफ करत असताना एक हलसिद्धनाथांचं चरित्र माझ्या घरी होतं. म्हणजे राजकीय पुस्तकं वेगळी, आध्यात्मिक वेगळी, स्पिरिच्युअल, असं आपण कंपार्टमेंट करून ठेवतो ना. तर त्याच्यातून ना तो कागद खाली पडला
3 पानं ते स्टेपल केलेले आणि आम्ही तो वाचत होतो, माझी पत्नी आणि मी. आणि आम्ही बघितलं की इतक्या वर्षानंतर त्याच्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी त्या तशाच्या तशा घडलेल्या होत्या. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे, मी कोणावर लादत नाही. प्रश्न असा आहे की वारकरी संप्रदायामध्ये भूत भविष्य कळो येई वर्तमान हे तो भाग्यहीन त्याची जोडी. वारकरी संप्रदाय भविष्याला नाकारत नाही, ज्योतिषाला नाकारत नाही, पण ज्योतिष बघू नये हा संकेत मात्र करतो. ठेविल्यानंतर तैसीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान, आलिया भोगाशी असावे सादर देवावर भार टाकून या. त्याला चांगलं होणार वाईट होणार किंवा वाईटाला बगल द्यायची चांगल्याला जवळ करायचं असं काही सांगितलं नाही आहे. वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक प्रसंगाला भोगण्याची, सुख असो त्यागे घडे भोग भोगे अंगे येई, त्यागे घडे भोग भोगे अंगे येई त्याग, या पद्धतीने वारकरी संप्रदाय चालतो. हे जगद्गुरु तुकोबारायांचं वचन आहे. काय त्यागायचंय काय भोगायचंय याचा सारासार विवेक तुमच्यामध्ये असला पाहिजे, हे संप्रदायाची शिकवण आहे. पण संप्रदाय ज्योतिषशास्त्राला नाकारत नाही. फक्त ज्योतिषशास्त्र, मग त्यांना त्यांचं भविष्य का माहिती नाहीये. सत्यसाईबाबांना कॅन्सर कसा काय झाला, अशोक खरात हा व्यक्ती पकडलाय कसा काय गेला, किंवा तर त्याला पण खूप साधी गोष्ट आहे. म्हणजे भगवद्गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये कित्येक ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांनी ह्या गोष्टींमध्ये अडकून पडू नये आणि याचे सुद्धा कर्मबंधनं बनतात आणि ही ऊर्जा सुद्धा नाहीशी होती तुमच्या जवळची आणि तुम्ही भोगवादामध्ये लिप्त होता आणि तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये अडकत जाता. ह्या गोष्टी स्पष्ट दिलेल्या आहेत, स्पष्ट त्याचा उल्लेख केलेला आहे. भविष्य कोणालाही चुकत नाही. आपल्याकडे त्याच्यासाठी कित्येक गोष्टी दिलेल्या आहेत. आजपर्यंत आपण समजा जर साधी एक कथा जर वाचली, जी आपण महाभारताच्या कथेमध्ये आपण बघतो की ऋषी शृंगीच्या शापाने परीक्षित राजाला 7व्या दिवशी नाग चावला, तक्षक नाग. आता परीक्षित राजा आहे आणि तो काहीही करू शकतो, पण तो त्याचं भविष्य टाळू शकला नाही. प्रभू रामचंद्र टाळू शकले नाहीत, भगवान श्रीकृष्ण टाळू शकले नाहीत, भगवान श्रीकृष्ण युद्ध टाळू शकले नाहीत. आपल्याला एक समजून घ्यावं लागेल की जे व्हायचं ते होणारच. फक्त ज्योतिषशास्त्राचा तुम्ही जेव्हा अभ्यास करत जाता तेव्हा तुमच्या असं लक्षात येते की चित्रपटांमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे ज्योतिषशास्त्र नसतं. मंगळ भारी असणे किंवा तुम्हाला अमुक एक पूजा करायची आहे, काल सर्पयोग आहे, किंवा शनी 7.5. माझ्या 7.5चा काळ हा माझ्या भरभराटीचा काळ राहिलेला आहे. मी ह्या गोष्टींना मानत नाही अशातला भाग नाही. मी या गोष्टींना मानतो, पण मी त्या मनाला लावून घेत नाही किंवा मी त्याच्यानुसार वागत नाही. ठीक आहे, ती त्या गोष्टीचं म्हणजे कसं आहे की बटन दाबल्यानंतर लाईट लागतो, जर का इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय असेल तर. ही गोष्ट मी मानत नाही, याला काय अर्थ आहे, ती आहे ना अस्तित्वात. तुझ्या मानण्यानं इलेक्ट्रिसिटीला काही फरक पडत नाही. या ज्योतिषाचा अर्थ लावण्याची आपली क्षमता, आपली कुवत. एखाद्याच्या समजा नशिबामध्ये सांगितलेलं आहे की थॉरोली तुमच्या नक्षत्रांची स्थिती अशी आहे की तुम्हाला संतती सुख नाही. तो म्हणते कोण बोलतोय, मला 7 लेकर आहेत. अरे 7 लेकर आहेत, पण सुख, संततीचं सुख नसणे याचा अर्थ मूल जन्माला न येणे असा होत नाही. ते 7ही लेकरं तुला लाता घालतील असाही त्याचा अर्थ असू शकते. संततीचं सुख नसणे याचा अर्थ असाही असू शकते की त्याच्यातल्या एकावर तुझं पर्टिक्युलरली खूप प्रेम असेल, ती मुलगी असेल, ती लग्न करून तिचा विरह तुला सहन करावा लागेल. त्या शब्दांचे अर्थ, जसं की तुम्ही बघा, आज आपण कायदा आहे, कायदा तर लिखित आहे, कायद्यामध्ये IPC आहे, दंडसंहिता आहे, ते तर कायदे लिखित आहेत, पण त्याचं इंटरप्रिटेशन किती वेगळं वेगळं असतं. उदाहरण मी कायमस्वरूपी देत असतो एक साधं उदाहरण घ्या, या अशोक खराचं एक्झाम्पल घ्या की 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की 2 सज्ञान व्यक्ती जेव्हा स्वेच्छेने एकत्र येतात तेव्हा त्या गोष्टीला तुम्ही व्यभिचार म्हणू शकत नाही, त्याला ॲडल्टरी म्हणू शकत नाही, कारण की ते 2 व्यक्ती स्वेच्छेने एकत्र आलेले आहेत. वास्तविक पाहता हा कायद्याने गुन्हा नाही. पण त्यात जर का एखादी मुलगी बोलली की बाबा ठीक आहे, मला त्यावेळेस गुंगीचं औषध दिलेलं होतं किंवा याने मला आमिष दाखवलं, तर मग ह्याच्यावर केस होते. बघा किती भयंकर गोष्ट आहे ही, की त्या मुलीचं मूळ बदललं की कायदा बदलला. किती भयंकर गोष्ट आहे ही. म्हणजे 17 वर्ष 11 महिने 29 दिवस जर का एखाद्या मुलीला झाले असतील आणि तिच्यासोबत जर का एखाद्या व्यक्तीने शरीर संबंध प्रस्थापित केला तर त्याच्यावर पॉस्कोनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. दुसऱ्या दिवशी केला तर मग ते स्टॅट्युटरी रेप तो होत नाही, तर त्याला सरकारची मान्यता मिळते. अशा पद्धतीने इंटरप्रिटेशन्स कायद्याचे कसे आहेत, काळ कसा बदलतो, वेळ कसा बदलते, ते तर लिखित आहे, ते तर समोर आहे. तरी सुद्धा कशा पद्धतीने आपल्या डोळ्या देखत अन्याय होतो, अत्याचार होतो. म्हणजे 17 वर्ष 11 महिने 29 दिवसाच्या मुलाने जर का बलात्कार केला तर त्याला जुव्हेनाईल कोर्टामध्ये दाखल केल्या जाऊन त्याला निर्दोष मुक्तता होऊ शकते, त्याला शिलाई मशीन भेटू शकते, किंवा इव्हन बलात्काराला सुद्धा. एवढंच काय, तुम्ही छत्तीसगड कोर्टाचा निर्णय तुम्ही बघितला असेल की बाबा योनीवर तुम्ही फक्त घर्षण केलेलं आहे,
तुम्ही पेनिट्रेट केलेलं नाहीये म्हणून तो बलात्कार सिद्ध होत नाही, म्हणून त्या व्यक्तीला निर्दोष सोडण्याचा सुद्धा पराक्रम आपल्या कोर्टाने केलेला आहे. कायद्याचं इंटरप्रिटेशन जर का इतकं फ्लेक्झिबल असू शकतं तर तुम्हाला ज्योतिष शास्त्राच्या इंटरप्रिटेशन इतके ॲक्युरेट का पाहिजे? इतकी ॲक्युरेसी तुम्हाला ज्योतिषशास्त्राच्या इंटरप्रिटेशनमध्ये का पाहिजे? त्याच्यासाठी तुम्हाला त्या लेव्हलचे ज्योतिषी तुम्हाला शोधावे लागतील. ज्योतिषशास्त्र हे त्या कायद्याच्या पुस्तकाप्रमाणेच, त्या कायद्याच्या इंटरप्रिटेशन प्रमाणेच तुमचं क्रियामान कर्म कसं आहे, तुमचं प्रारब्ध कसं आहे, तुमचं संचित कसं आहे, हे सगळं कॅल्क्युलेटिव्हली तुम्हाला एक रफली म्हणजे एक रफ आयडिया येते तुमच्या भविष्याबद्दलची, की माझा स्वभाव असा आहे, माझा शनी असा आहे, माझा शुक्र असा आहे, माझा मंगळ असा आहे. ही एक रफ आयडिया असते. ॲक्युरेट भविष्य नावाचा प्रकार हा अस्तित्वात नाही असं म्हणणार नाही मी, पण हा प्रकार सांगणारी लोक आज अस्तित्वात नाही आहेत. कारण की बऱ्याचशा गोष्टी लोप पावलेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी नवीन आलेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी अशा आलेल्या आहेत की बाबा ज्याची आवश्यकता नाही. जसं मी सांगितलंय की बाबा मंगळ वगैरे असं काही नसतं. जिथपर्यंत मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलेला आहे, जिथपर्यंत मी ज्योतिषशास्त्राच्या मोठमोठ्या लोकांना म्हणजे ज्यांना मी फॉलो करतो, ज्यांच्याशी मी भेटलो, ज्यांच्याशी चर्चा केलेली आहे, ते मंगळ म्हटल्यावर ती लोक हसतात. असं काही नसतं बाळा, मंगळ वगैरे असं काही नसतं. त्याला खूप सारे उपाय असतात, पण मंगळ नावाच्या एका प्रकाराने कित्येक मुलींचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, या गोष्टीची आपल्याला कल्पना आहे. त्याच पद्धतीने कायद्याचं पुस्तक आपल्यासमोर लिहिलेलं असून सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला ॲक्युरसी दिसत नाही, त्याच्यामध्ये आपल्याला ती प्रिसाईज नसतं, त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन्स वेगवेगळी असतात. त्याच पद्धतीने जेव्हा तुम्हाला तुमचा मंगळ, तुमचा शुक्र, तुमचा बुध याची स्थिती समजल्यानंतर ती घटना अशीच घडेल हे काही आवश्यक नसते. मग त्याचा काय फायदा? काही फायदा नाही आहे. ते एक शास्त्र आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करा. टॅन कॉस थिटा याचा काय फायदा आहे? ते शास्त्र आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करा. ते तुमच्या बुद्धीला चालना देते. ती मोठमोठी गणितं सोडवण्यासाठी, खगोलशास्त्राला समजून घेण्यासाठी, वेगवेगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. याच्यापेक्षा जास्त काही नाही. कारण की मुळातच ज्योतिषशास्त्रानुसार चालणे हेच पाप आहे. कारण की तुम्ही कर्माची फळाची अपेक्षा ठेवून कर्म करत असाल तर तेच पाप आहे. ते भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. ज्योतिषशास्त्र तुमचं भविष्य बदलवण्यासाठी नाहीये. ज्योतिषशास्त्र तुम्ही पाप करण्यासाठी नाहीये. ज्योतिषशास्त्र तुम्ही अय्याशी करण्यासाठी, भोग घेण्यासाठी नाहीये. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास तुम्ही याच्यासाठी करू शकता की बाबा ठीक आहे, मला एक रफ आयडिया असली पाहिजे की मी कुठल्या दिशेने जाऊ शकतो, माझी बुद्धिमत्ता कशी आहे, मला काय काय मिळू शकतं, काय काय मिळू शकत नाही. काही गोष्टी माझ्या याच्यातच नाही आहेत, माझ्या पिंडातच नाहीत, माझ्या स्वभावातच नाही आहेत. त्याच्यासाठी मी अट्टहास करू नये. या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता आणि एक रफ स्केच तुम्ही तुमच्या जीवनाचं तुम्ही काढू शकता. काढायचं असेल काढा, नसेल काढायचं नका काढू. पण याच्यासाठी कुठल्या बाबाकडे जाऊन तुम्हाला नाक रगडण्याची आवश्यकता नाहीये. त्याला आपला धर्म परवानगी देत नाही आणि अशा पद्धतीने हे कार्य करतं. याच्यावर बोलायला खूप काही गोष्टी आहेत. म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे ज्योतिषशास्त्र आहे का, ज्योतिषशास्त्र म्हणून मान्य आहे का? तर हो, ज्योतिष शास्त्र आहे. अशा पद्धतीने कुंडली, असे ग्रह, अशा पद्धतीने तुमच्या जीवनाची रफ स्केच, एक रफ आयडिया तुम्हाला येऊ शकते. त्याचं इंटरप्रिटेशन तुम्ही कसं करता हे तुमच्या विवेकावर अवलंबून आहे, सांगणाऱ्याच्या विवेकावर अवलंबून आहे. सांगणारे तरी किती शुद्ध आहे, किती त्याचं आचरण, किती तो अनुशासित आहे, तो कुठल्या लेव्हलचा ब्राह्मण आहे, ही गोष्ट सुद्धा बघणं गरजेची आहे. किंवा तो ब्राह्मण आहे का नाही ही गोष्ट बघणं गरजेची आहे. एक रफ स्केच तुमच्या डोळ्यापुढे येऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बीज मंत्र आहेत, काही किलित मंत्र आहेत, काही प्रणव आहे, प्रणव बीज मंत्र आणि अशा पद्धतीचे काही दीक्षित मंत्र असतात की ज्यांचा उच्चार करू नये, जे घरामध्ये म्हणू नये. मी आज कित्येक ब्राह्मणांना बघतोय की घरामध्ये तुम्हाला अशा अशा गोष्टी करायला लावतात, अशा त्याची दीक्षा तुम्हाला नसते आणि ते तुम्ही पराक्रम तुम्ही घरामध्ये करत असतात. तुमचं जीवन अधिकाधिक त्याच्यातून वाईट होत जातं. माझं म्हणणं आहे एक शुद्ध नास्तिक परवडला. अशा पद्धतीच्या बाबा बुवांच्या नादी लागून तुम्ही ज्या उलट्या पालट्या उपासना करता. माझ्याकडे एक व्यक्ती आली, हे उदाहरण मी परत देतोय. माझ्याकडे एक व्यक्ती आली, त्या व्यक्तीने मला विचारलं की मला असं वाटतं की मला बाधा झाल्यासारखं फील होतंय. तर मी त्याला म्हटलं की बाबा हरिनाम उच्चार मंत्र हा गात पडे भूतबाधा भिने तिथे, रामनामाचा उच्चार कर. त्याला ती गोष्ट एवढी खटकली, अरे ह्या काय यार, एवढा मोठा महाराजासारखा दिसतोय आणि याने मला असं उत्तर द्यावं. त्याला अपेक्षा असते की रात्रीच्या 12 वाजता अंधारात जा, पिंपळाच्या पानाला उलटी कुऱ्हाड मार, तिथून एखादा मुंजा खाली पडेल, त्याची केस उपट आणि मग तो तुझ्या अधीन होईल. अशा पद्धतीच्या अपेक्षा असतात. असं काही नसतं. भक्ती मार्ग खूप सोपा आहे, खूप साधा आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, याविना अनेक असता साधन वात असे आन विठोबाची. म्हणजे जाणे हा विचार स्वामी तुकयाचा दातार, जे जगद्गुरु तुकोबार यांनी म्हटलेला आहे की काय आहे हे पांडुरंगालाच माहिती आहे. तुम्ही त्याला अधीन व्हा, त्याला शरण जा. रामकृष्ण हरी म्हणत राहा, धर्मरक्षण करा, धर्मोरक्षिती रक्षिता, धर्माचं पालन करा, पाखंडाचं खंडन करा आणि नामाचं बीज वाढवा. हा धर्म आहे. नित्य नैमित्तिक कर्म करा, फलेच्छेचा त्याग करा, काम्यकर्मांचा त्याग करा, हा धर्म आहे. याच्या स्पष्ट व्याख्या तुम्हाला दिलेल्या आहेत.
ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करा, एक शास्त्र म्हणून अभ्यास करा, जसा गणिताचा अभ्यास करताय त्याला तुमच्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करा, पण शुद्ध स्वरूपात. जोडणी धन उत्तम व्यवहार आहे, त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्राला सुद्धा शुद्ध स्वरूपात तुम्ही आचरण करा. त्याच्यात तुम्हाला भोगवादासाठी त्याचा उपयोग करू नका, तुम्हाला घोडे लागल्याशिवाय राहणार नाहीत. अशोक खरात सारखे याची खूप सारे जिवंत उदाहरणं आहेत. या लोकांना त्यांच्या कर्मामुळे घोडे लागलेले आहेत. दाणे टाकून घोडे उडवून घेऊ नका, भोंदूगिरीच्या नादी लागू नका. शास्त्र म्हणून शुद्ध धर्माचं तत्वज्ञान अंगीकारून या गोष्टींचा अभ्यास करा. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.